बघा, आवळ्याचा जेव्हा जेव्हा विषय निघतो ना, की अरे हे आवळा हे जे फळ आहे, ह्याच्यामध्ये काय आहे किंवा याचे फायदे काय, याचे गुणधर्म काय, तर जनरली असं सांगितलं जातं की ह्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आवळ्याच्या फळाचा किंवा आवळ्याचा फक्त एवढाच एक फायदा आहे का किंवा एवढाच एक चांगला गुणधर्म आहे का? आयुर्वेदामध्ये ह्या आवळ्याचे अनेक चांगले गुणधर्म विस्तृतपणे वर्णन केलेले आहेत आणि त्याच्यातही आयुर्वेद असं सांगतोय की हा जो आवळा आहे, हा आवळा वयस्थापनानाम अग्रे आहे. अग्रे म्हणजे काय? तर एक नंबर सगळ्यात बेस्ट कशामध्ये? वयस्थापनानाम म्हणजे तुमचं जे वाढत चाललेलं वय आहे ते कुठेतरी थांबण्यासाठी किंवा त्याची जी लक्षणं आहेत, मग ती लक्षणं केस पांढरे होणं असेल किंवा डोळ्यांची ताकद किंवा आपल्या कानांची ऐकण्याची ताकद, ओव्हरऑलच ज्ञानेंद्रियांची ताकद किंवा ओव्हरऑल म्हातारपणजन्य जी जी लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसतात ती थांबवण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात एक नंबरचं औषध कुठलं? तर आवळा आहे, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि बघा, म्हणूनच च्यवनप्राश हे जे रसायन आहे, ज्याला हल्ली टॉनिक म्हटलं जातं, ह्या च्यवनप्राशमध्ये सगळ्यात मेन कंटेंट काय? ह्या च्यवनप्राशचा सगळ्यात प्रमुख घटक हा सुद्धा आवळा आहे.